नमस्कार, मी रवींद्र खरादे, महाराणा प्रताप विद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या चौथ्या धड्यातील भाग दुसरा हा आपण पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण टीचरांनी वैदिक वाङ्मयमध्ये वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, आरण्यके हे घटक तुम्हाला शिकवलेले आहे. कुटुंब व्यवस्था शिकवलेली आहे. शेती व पशुपालन, धर्मसंकल्पना, शासन व्यवस्था हे राहिलेले मुद्दे आपण आज या पाठामध्ये शिकणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. तर मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे चित्राच्या माध्यमामधून मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, पहिला मुद्दा आहे आपला शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. आता बघा, शेती आणि पशुपालन हे आपण गेल्या पाठामध्ये पण शिकलेलो आहोत. शेती म्हणजे काय, पशुपालन कशा पद्धती असतं. तर सामाजिक जीवन हे सर्व आपण आपल्या चित्राच्या माध्यमामधून आपण शिकणार आहोत. वैदिक काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. बैल जुंपलेल्या नांगराने नांगरटी करत असत. आज आपण पाहतो तर सर्व ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरणी वगैरे होत आहे. नांगराला लोखंडी फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, त्यावरील उपाय याचा सुद्धा विचार केलेला आढळतो. खत आणि शेतांचा उपयोगसुद्धा केलेला आहे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांनासुद्धा विशेष महत्त्व होते. बघा, चित्रामध्ये आपण बघतो घोडा, यांनासुद्धा बघा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांनासुद्धा खूप महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाय. गायींना विशेष किंमत होती. बघा, गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेत असली. बघा, आपण गायीपासून आपल्याला दूध, शेण वगैरे शेतीसाठी, शेतीपूरक व्यवसायासाठी गायसुद्धा महत्त्वाचा घटक आहे. घोडा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. घोडा हा वेगवान प्राणी आहे. त्याला माणसाळून रथाला जोडण्याची पद्धत होती. बघा, वेदकाळी रथाची चाके आपण चित्रामध्ये पाहतात. भरीव आकाराची, गोलाकार आकाराची, वजनाने हलकी, घोडा जुंपलेल्या आरांची वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. त्या काळात पशुपालनाबरोबरच अनेक व्यवसायसुद्धा विकसित झाले. व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. परंतु हळूहळू या कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. या वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळामध्ये जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातीव्यवस्था, समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे असावे यासंबंधी काही कल्पना वेद काळामध्ये रूढ झाल्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्यात 4 आश्रम हे म्हटले गेलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. गुरुजवळ जाऊन विद्या प्राप्त करण्याचा काळ. आपण आत्ताच पाहिलं रामायण महाभारतामध्ये गुरुआश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेणे हे आपण पाहिलं.
ब्रह्मचर्य आश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा गृहस्थाश्रम. या काळामध्ये पुरुषाने कुटुंब आणि समाज यातील आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत. बघा, अशी अपेक्षा. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ आश्रम. टप्प्याटप्प्याने या टप्प्यावर त्याने घरादाराला सोडून मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे, अत्यंत साधेपणाने जीवन जगावे. आणि चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. आलं का लक्षात? या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी फार काळ एकाच ठिकाणी राहू नये, असा संकेत त्या काळामध्ये दिला गेलेला आहे. बघा, तर पुढची संकल्पना जी आहे, आपल्या पाठातील पुढचा मुद्दा तो जो आहे बघा, धर्मसंकल्पना. धर्मसंकल्पना वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या होतात. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत, त्याला हवी म्हणत. चित्रामध्ये आपण बघू शकता, पुस्तकातील चित्र पेज नंबर 18 सुद्धा आहे. बघा, हवी कशी असते. या हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले. आलं लक्षामध्ये? वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवसाय कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर आता आपण 3 ऋतूंचा अभ्यास, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसानंतर हिवाळा, हे नियमित असणारे सृष्टीचक्र, हे सृष्टीचक्र त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र या वेदकालीन लोकांनी त्याला ऋतू असे नाव दिले. आपण ऋतू म्हणतो. काय नाव दिले? ऋतू. त्या ऋतूमध्ये त्या प्रकारची शेती कामे हे सृष्टीचक्रामध्ये होत असत. प्राणीमात्राचे जीवन हाही सृष्टीचक्राचा एक भाग होता. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. असे वागणे म्हणजे कोणतेही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. आलं लक्षामध्ये? चला तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील पुढचा मुद्दा आहे शासन व्यवस्था. शासन म्हणजे सरकार. शासन व्यवस्था कशी होती? सरकार, राज्यकारभार, तेथील कारभार कसा चालत असे? जसं आपण आपल्या गावातील सरपंचाला, गावातील प्रमुखाला सरपंच म्हणतो, तसं वेदकाळातील प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख, त्याला ग्रामणी असे म्हणत. काय म्हणत? ग्रामणी. अनेक ग्राम वसाहतीचा जो समूह म्हणजेच विश, आणि त्या समूहाच्या प्रमुखाला विशपती, विशंती. आलं लक्षामध्ये?
विषपती असे म्हणत. अनेक विष मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखादा विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हणत. लक्षात, जनपद. आणि जनप्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाईल. काय म्हटले जाईल? राजा. बघा, आता आपण पाहिलंय. आता या गोष्टी जनप्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाईल. मग राजाचे कर्तव्य काय? प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे, उत्तम कारभार करणे, ही राजाची कर्तव्ये. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने नेमलेले काही अधिकारी असत. बघा, पुरोहित आणि सेनापती हे विशेष अधिकारी होते. कर वसुलीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणत. काय म्हणत? भागदूत. भाग म्हणजे वाटा, म्हणजेच प्रजेच्या उत्पन्नातील, जन उत्पन्नातील म्हणजे प्रजेच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. लक्षामध्ये, राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्य आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विद्य या संस्थांच्या कारभारात स्त्रियांचा सुद्धा सहभाग असे. अलग लक्षामध्ये, राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत. जे ज्येष्ठ असत त्यांना सभा म्हणत. आणि लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग. पुढे वैदिक विचार प्रवाह, स्मृती, पुराण नावाने वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह पुढे हिंदू नावाने ओळखला जाऊ लागला. अलग लक्षामध्ये, प्राचीन भारतात यज्ञविधी, वर्णव्यवस्था या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका धार्मिक प्रवाहामध्ये अस्तित्वात होती. अलग लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठावरील स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्याय उत्तरासहित आहे, त्याची नोंद घेतली जाणार आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं जशी आता मी तुम्हाला या ठिकाणी सोडून देणार आहे तशी आपण वहीमध्ये नोंद करायची आहे, सोडवायची आहे. बघा, प्रश्न पहिला, पाठातील आशयाचा विचार करून उत्तर. बघा, आशयाचा विचार करून वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया लोपमृदा, गार्गी, मैत्री. दुसरं, वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर, गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. तिसरं, वेदकालीन 4 आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. बघा, प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ओळखा. आता बघा, परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, चूक बरोबर, चूक म्हणजे चुकीची फुली देतात, बरोबर म्हणजे बरोबर टिक देतात. पण तसं नाही. प्रश्न जसा आहे, प्रश्नात जसं दिलेलं आहे, चूक किंवा बरोबर हे 2 शब्द दिलेले. बघा, चूक की बरोबर हे शब्द त्या उत्तरापुढे, प्रश्नापुढे उत्तर म्हणून लिहायचं आहे. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र, ऋग्वेद. बरोबर आहे का? यज्ञात ऋग्वेद म्हणतात का? नाही, चुकीचं आहे. उत्तर चूक. प्रश्न दुसरा, अथर्व ऋषीचे नाव दिलेला वेद, अथर्ववेद. उत्तर बरोबर.
यज्ञविधीच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद, सामवेद. उत्तर बरोबर. अशा पद्धतीने चुकीबरोबर हे उत्तरं लिहायची आहे. प्रश्न तिसरा, वैदिक वाङ्मयाची भाषा. कोणती भाषा होती वैदिक वाङ्मयाची? बरोबर, संस्कृत. उत्तर आहे संस्कृत. वेद म्हणजे जाणणे. उत्तर आहे जाणणे. गोधूम म्हणजे उत्तर गहू. घराचा प्रमुख गृहपती. पुढचा पाचवा, व्यावसायिकांच्या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. उत्तर श्रेष्ठी. बरोबर. प्रश्न चौथा, नावे लिहा. तुम्हास माहीत असलेली वाद्ये. बघा, उत्तर आहे, तुम्ही काही पण लिहू शकता तुम्हाला माहीत असलेली. मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी तबला, ऑर्गन, सतार, वीणा, गिटार, बासरी या व्यतिरिक्त तुम्हास माहीत असलेली वाद्येसुद्धा तुम्ही लिहू शकता. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. बघा, आपण स्त्रियांच्या महिलांच्या अंगावर असलेले दागिने 2 दागिने आपण लिहू शकतात. तर पाटल्या, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस आपण लिहू शकता. सध्याची मनोरंजनाची साधने. तुमचा आवडता प्रश्न. टी व्ही. उत्तर येईल टी व्ही, मोबाईल, सिनेमा, नाटक, विविध प्रकारचे खेळ. आलं लक्षामध्ये? पुढचा प्रश्न, वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाईल? उत्तर येईल, वेद काळातील लोकांना गायीचे दूध, दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नये म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जात असे. पुढचा प्रश्न, संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा, मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये, अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. लक्षामध्ये? अशा पद्धतीने 3-4 ओळीमध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर टिपा लिहा. वेदकालीन शासन व्यवस्था. आपण पाहिलं, शासन व्यवस्था आपल्या पाठातील शेवटचा मुद्दा आपण आत्ताच अभ्यास केला. वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती, समूह, जन आणि जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, वित्त व जन अशी 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचाही सहभाग असे. लक्षामध्ये? अशा पद्धतीने सोडवायचं आहे. कारणे लिहा. लक्षात? हा पाठाव्यतिरिक्त तयार केलेला प्रश्न आहे, म्हणजे पाठावरच आधारित आहे, पण पुस्तकात तो प्रश्न नाही आहे. आपण असे पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आपण आता 6वीत गेलेलो आहोत. अशा प्रश्नांची सुद्धा उत्तर आपल्याला कारणे लिहा म्हणून आली पाहिजे. तर वेदकालीन रथ खूप वेगवान होते. वेद काळातील आता कारण काय आहे? का वेगवान होते? कारण अशा पद्धतीने लिहितात. वेद काळातील लोक वेगाने पाळणाऱ्या घोड्यांना माणसाळून. आता माणसाळून हा शब्दाचा अर्थ म्हणजे ते आपल्या अंगावर करणे, माणसाच्या अंगावर करणे. जसं आपण घरात कुत्रा, मांजर वगैरे पाळतो तर ते आपल्या जवळ येऊन बसतात, तसं घोड्यालासुद्धा माणसाळायचं की तो आपल्याजवळ राहू शकतो, आपलं ऐकू शकतो. रथाला आता बघा, घोड्यांना माणसाळून रथाला जोडण्यात निष्णात होते. त्या काळात रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. अशा तऱ्हेने वेगवान घोडे आणि आऱ्यांची चाके असल्यामुळे वेदकालीन रथ हे खूप वेगवान होते. प्रश्न दुसरं कारण आपण प्रश्नाचं लिहायचं. वैदिक काळानंतर समाजात विषमता निर्माण झाली. का निर्माण झाली म्हणजे कारणे द्या. उत्तर येईल, वैदिक काळातील समाज व्यवस्थेवर आधारलेला होता. वैदिक काळातील समाज वर्ण व्यवस्थेवर आधारलेला होता. वर्ण व्यवसायावरून ठरत असत, परंतु नंतरच्या काळात जन्मावरून
ठरू लागले, त्यानुसार जातीव्यवस्थेचा उदय झाला आणि जन्मधारित जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. अशा पद्धतीने या पाठावरील स्वाध्याय हा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. लक्षामध्ये चला, धन्यवाद.